रेडी होऊन आहे तर डबल पडशील. शूटला गेले आणि झाला हो. गाडीच्या खाली ते म्हणलो अजून तुला गाडी आता लय मोठा आता गाडीतच बसायला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण कुठे चालले? आम्ही चालले आता एका शेताकडे शूटला. मस्त हिरवं हिरवं गार दिसणार आहे. आता बघा नवीन व्हिडिओ येणार आहेत युट्यूबला, बघा तुम्ही. आता आपण शेताकडे व्हिडिओ पण करणार आहेत, कॉमेडी व्हिडिओ करणार आहेत, एक प्रमोशनचा व्हिडिओ पण आहे, चांगला ब्रँड आहे खूप, आणि कॉमेडी व्हिडिओ पण येतील. खूप जण म्हणू लागले तुमचे शेताकडचे व्हिडिओ येणार चाललेत. मी म्हणलं चला आता आपण प्रमोशनला पण चाललो तर शेताकड आणि शूट पण करून घेऊ कॉमेडी. तर तुम्हाला खूप जास्त ते शेतमालकीन ना, शेतमालकीन, वांगेवाली सगळे खूप जास्त व्हिडिओला छान रिस्पॉन्स आला होता. आम्ही रत्नेश्वरला केला होता तेव्हा. पण मला एक गोष्ट सांग, तू शेताकडे जाऊन फक्त रील शूट करायला, व्हिडिओ करायला एवढंच जमते तुला? शेतातलं काही काम येते का? हो तर मग येते मला. कसं निंदतात? इळा घ्यायचा, पीक करायचं त्यांना ठेवायचं तेवढे करते, तणकट काढता येते. शेतकऱ्याची मुलगी आहे मी, शेतकऱ्याची. नांगर आणि वखर याच्यातला फरक माहिती आहे का? हो, नांगर हे बघा असं इकडे बघ, असं राहते, वखर असं 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 राहते. असं राहते. मला माहित आहे सगळं. बरं, कोळप मोठा राहते का वखर मोठा राहते? वखर. मला निंदता येते, कापूस वेचता येते. मी लहानपणी नाही कापूस वेचायला गेलो. बरं, लय मजा यायची. वेचलेले पैसे जमा झाले. आता माहिती का, सोयाबीन गोळा करून पैसे घ्यायचे. हो, इतके पैसे वाटत होते तेव्हा. ते पैसे सोयाबीन, लहानपणी कापूस वेचायचे, टोमॅटो लावले की टोमॅटो मिठाचा पुडा घरून घेऊन जायचा, टोमॅटो पुडा सोडून टोमॅटोच खात बसायचे. आता ते कापसाला बोर विकत गेले, माहिती का तुला? कापसाला बोर विकत गेले. काय माहित नाही ते, पण हे शेंगा काढायचं क्रेज. हो, बापरे, भुईमुगाच्या शेंगा काढायचं क्रेज काय होतं? कमेंट करून सांगा की तुम्ही कधी भुईमुगाच्या शेंगा लोकांच्या शेतात काढायला गेल्या की नाही, किंवा आहे की नाही घरच्या काढल्या की नाही. खूप जण या बाबतीत लोकांच्या शेतात जायचे, आडी करून झडकीत गेले, माहिती का तुला प्रकार ते? आडी करून नाही बा, ते काय माहित नाही, पण मस्त म्हणजे तेव्हाच ते काय म्हणतात त्याला, लाईफच वाईबच भारी होती. आता कोणीच काय म्हणतात त्याला, भुईमुगाच्या शेंगा आहे, खूप जणांना माहित आहेत की नाही? की नाही माहित आहेत. शहरातल्याला नाही, त्याला शेंगदाणे माहित आहे. शहरातल्याला शेंगदाणे. आता आपल्या नांदेडमध्ये जेवढे आहेत ना तेवढे गावाकडचेच आहेत सगळे, त्याला सगळं माहित आहे. नांदेडकरांना याला माहित आहे भुईमुगाच्या शेंगा शेतात काढायला जायचं. सगळे मॅक्झिमम खेड्यातलेच लोक आहेत म्हणा. पण लहानपणी काय मज्जा यायची बापरे, शेताकडे जाऊन मस्त आखाडा, सकाळी सकाळी जाऊन ते सकाळी इतक्या लोक बाया 5ला जायचे आमच्या इकडे. आमच्याकडे आहे का नाही भेटणार म्हणून वेला आहे का नाही, ढीक करायचा, दिवस भर तोडत बसायचं. दिवस मला वाटून घ्यायचं कसं होतं. हो, वाटून कशी देत गेली तुला माहिती आहे का? म्हणजे आपण जर एक टोपलं की तोडल्या शेंगा तर त्याच्यातल्या एवढ्याच देत गेले. एवढं टोपलं जरी तोडलं तरी. हो ना, मग मालकानं लावलंय सगळं ना. म्हणजे आपण 100% तोडले त्याच्यातलं 1-2% देत गेले. पण आता कोणी चाललंय की नाही की खेड्यामध्ये? चलेत आता भरपूर जाणारे, पण तू नाहीस आता गावाकडे सध्या. आता गेले ना बघ. जाते आता शेताकडे पण जायचे. भुईमुगाच्या शेंगा काढायला जाऊन आपण व्हिडिओ सुद्धा करू. हो, लावल्या तर शेतात कोण लावतील लावणार. आपल्या घरी लावला तर कोणाला लावायला नाही, कोण लावलं तर कॉन्टॅक्ट करा. आम्ही येता व्हिडिओ करायला. नांदेडच्या जवळपास भुईमुगाच्या कोणाची शेंगा असेल तर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. इंस्टाग्राम आयडीच्या बायो मध्ये नंबर दिला, तिथं व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. वातावरण बघा गाईज, लोणावळा महाबळेश्वर फेल आहे. वातावरण क्या खूबसूरत है. वाव, हे बघ वॉलपेपर किती सुंदर आहे वातावरण. शेताकडे असं रोज जात का राहीनच कल्पना तू? हो, मी रोज शेताला जाणार छू. कार मध्ये बसून निंदायला कार मध्ये बसून जाय, त्याच्यात काय? शेतकरी काय ऐकत नाही.
आता हे आम्ही जे पाठवतो ना, हे स्क्रिप्ट होतो तर याच्यामध्ये अपडेट करून त्याने हे फायनल स्क्रिप्ट त्यांनीच पाठवलेली आहे. म्हणजे हे ऍज इट इज करा कंपनीकडून. आपल्याला व्हॉइस ओव्हर मध्ये लोकांना वाटते 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हो बघा हे गा या अशा यानं जावं लागेल एवढी मेहनत केलं का बाई पडशील याला कालवा म्हणतात. कालवानं तर काम आलो 1 मिनिटाचा व्हिडिओ वाटते हळू तुला धरून मीच पडत. हा चल हे आहे ना, फक्त एक प्रोडक्ट हा ते लावायचं असतं मी डमी वगैरे. कल्पना हे काय सोयाबीन होय. माहिती आहे तुला हा हे काय हे दिसायला केळी सारखे पण हळद होय. केळी वय हळद होय. बस हळद अशी राहते काय हळद पिवळी जरत राही ना काय पिवळी झात कुठे आहे ते हिरवी आहे काय झालं की बाबा फुटायला काय गाडी रे काय नव्हतं ना शूट बॉम्ब आहे का आम्ही शूटला आल्या थांब. पावसानं आमचा पोपट केला गाईच. तुला सकाळ तर आल्या आल्या पाऊस सुरू झाला तुला सकाळपासून उठलो आलो 7 पासून कल्पना चल शूटला जायचं पाऊस येते कल्पना चल शूटला घरी शेतात पाऊल टाकल्या टाकल्या कसं झालं चल की आता छत्री बी नाही चल गाडीत बस पटकन पडशील शूटला गेले आणि झाला पोपट. हो थांबल की गाडीच्या खाली पाय ठेवल्या ठेवल्या पाऊस पाऊस चालू आला. झाला. येईल की पाई थांबल की पाणी आता काय माहित हवामान खात्याला विचारत जाऊन आमचे काय का भरवून आले. काय एवढंच आहे ते. हा थांबला अरे कुठं थांबला थांबला थांबलाय रे बघ की तू नाही थांबलाय बघा हे ग हिंग काय हिंग हो काय आपला कुठं आहे ना हिंग हो थांबलाय हो पण येतेच गाडी आहे बघ की. बंद कर. पप्पी थांबला नाही पाऊस पपिया पप्प्या पप्प्या काय ते काय आलं मग फोटो काढ पप्प्या होऊ दे व्हिडिओ व्हायरल हा एक सेकंड आर्मी म्हणून होते काहीच नाही पण हो पप्प्या कॅप्शन संपला की खाली 10वी पूर्ण हा चल चल हा, ये ना आताच गेलते आताच आलते अजून डबल केली. हो, पण लगेच आता स्टार्ट आपण स्टार्ट केलं की पाऊस स्टार्ट होऊ नये म्हणजे झालं होय ना चला चला हा, एकच घेऊ सीन फर्स्ट अविनाश इकडे बघ हे घ्यायचंय पोर्शन ते येल्लो वाला घ्यायचं नाही. माग गाड्या घोड्या दिसायचं म्हणून आता अरे बाबा अविनाश ते येल्लो घ्यायचं नाही. चल 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 चला 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 म्हणलो की तुला पाऊस येते चालू केलं की पाऊस येते म्हणलो अजून तुला बाय गा चल गाडी आता लय मोठा आता गाडीतच बसवायचं चाबी कुठे आहे गाडीची? चल रे गाडीत बसा या फास्ट बस समोर बस हम्म. आता होते शूट सकाळपासून म्हणालो कल्पना चल गाइस हमारे यहाँ पे पोपट हो गया है गाइस. बघ की कसं पाऊल ठेवल्या पाऊस सुरू झाला इतका वेळ नव्हता तर आता चिखल होते काय चिखल होते आता डबल शूटला यावं लागते उद्या आता जमणार ना कुठं होईल मग असंच रेडी होऊन यावं लागते हो सेम ते राहू जा हो. किंवा मग आपलं एकच सीन झालाय ना वाटलं तर उद्या बघू काही चेंज करायचं असेल तर आहे की नाही अवघड झालं आता उद्या डबल यायला बरं जाऊ दे पाऊस पडू चांगला आहे हिरवागार दिसते अजून उद्या जास्त डबल आहे का नाही रेडी व्हायला लागते आता मग रेडी होण्यात काय करतो रोजही रेडीच व्हावं लागते आपलं कामच आहे रेडी होणं मस्त नाही त्याच्या गाडी पशी गाडीने आता मी मागाव तू घे समोर चाबी देऊ का अरे तू डायरेक्ट ढगात अरे थांबले थांबलं नाही आता आणि थांबलं तरी करताय ना आता चिखल झाला नाही एवढ्याने चिखल होईना तू जाऊन बघ खाली उन्हाळा चालू आहे काय पाऊस पडल्या आता चिखल होते पाऊस पडलाय ना ऑलरेडी आधीच नाही रे बरं थांब की मग उघडतं ते पाऊस मी काय मग बघताय. म्हणालो हा काय म्हणालीस आपण जिथं शूट घ्यायचं तेवढं पाणीच पडणार तिथं झाड आहात हो बघू ता की मग आता जमलं तर जमलं करूच थोडं थांबूता थांबूत की थोडं जास्त पडू दे पाणी थोडं मग थोडं सिजन त्याचं हाच ते- काय जास्त पडू दे पाणी नाही जास्त नाही हा. ते आपल्याला काय असं तिथंच दाखवायचे ना काय? आणि ते प्रमोशनचं घेऊन हा प्रोडक्ट इथंच दाखवायचं आहे बाकी मग व्हॉइस ओव्हर मध्ये तू मध्ये फिरतावळी कसं फिरणारच आता दाखवावं लागेल ना तुला ते सोयाबीन वगैरे इथं धुऱ्यावर बसून शेत कसं दाखवशील तुला मध्ये फिरावं लागेल ना त्याच्यात सोयाबीन मध्ये साप राहतात आता पावसाचे
काय होय करावं बाई काही करू नका आता, काय जाऊ दे. देवा, फक्त 10 मिनिटं पाऊस थांबला असला तरी हो 10 मिनिटात होते शूट आपलं. 10 मिनिटाचंच काम होतं बरं. हो अरे यायला कशी म्हणली आजच घेऊन शूट? त्याने म्हणले नाही, आपण म्हणले त्याला आजच नाही म्हणून. तू हास तसा बस, आणि इतके दिवस शूट चालू होते, ते यायचा स्केड्यूलच होता आजचा. स्केड्यूल बरं शेड्यूल तुला शेड्यूल कळते ना, तू टेम्पररी म्हणणारी नव्हस, तू टेम्परवारी म्हणणारी होस. नाही चल, नाही त्याच्या गाडी पशी गाडी घरचे काम इतकंच आहे की आता थांब की मग जरा असं उघडलं तर बघू ना वाट. उतरवानी कुणी हो मी उतरल नाही तर काही करेल, मग आता बस ना तू शांत, पाणी तर उघडू दे, उघडलं तर बघू जमलं तर. जाऊ दे ना आता, वेळ काय काय पाऊस. बाई काय आपण घरी गमल्या रे, जेवत बसलास तू घरी. आणि तू उपाशी निघालीस काय? सकाळच्या 7 पासून म्हणालो कल्पना लवकर होऊ दे शूट करायचंय, लवकर होऊ दे शूट करायचंय. अरे उंडे खायला. हा इथं आईनं दिलेले उंडे कसे गोड लागू लागले घरी. हा मी काय वांग्याची म्हणालो? भाजी. हा काय मी म्हणाली? काय म्हणलो, उद्या मी चिकन राहील की. आता मला काय माहित, बघू ना उद्याच, उद्या मी कसं सांगू. पाऊस आता रात्रभर पडला तर उद्या चिखल राहील ना, तर कसं होईल मग. थांबलाय हो थांबू दे ना मग, करूनच जाऊ चला. दे. हा. थांब थोडं उघडीत थांब. शूटच किती होता, एकच सीन झाला फक्त, ढुकल्या तेवढ्या दिलीस. आणि सगळ्याला वाटते व्हिडिओचं काम सोपं आहे, काही नाही. हो बाबा, पण आपलं काम होय, लोकांना सांगून काय कामाचं होय, आपल्याला करावंच लागणार. रिटेक हो काय हो, उद्या येऊ पण सगळ्याला वाटतं 1 मिनिटाचा व्हिडिओ यायला काय काम आहे म्हणतात. हो त्याला काय माहित, काय मेहनत आहे तिथं. आपलं काम आपल्यालाच माहित आहे. लोक चलेत गाडीवर हिंग. गाडीवर चले पण पाऊस चालू आहे ना, भिजत चले. नाही आम्ही नाही, तू बरं उतरून उतर ना मग, हा, उतर. उतर. नवं काय बघ दिसला काय? लोक पावसात गाडीवर फिरत, ते काय हे होय काय, कार त्याची थांबाय कुठं? बघ की कसं झालंय पुढे, काय नाही ये की इथं पुढे. काय करू पुढे येऊन, गाडी का कुठं जाणार आहे का? चला घरी, काय राहू ग. या उद्या फ्रेशली. काय करावं आता, मग गाडीमध्ये चाबी हे लॉक होऊन जाते. चला आता दुसऱ्यांदा ट्राय करू, जर आला नाही पाऊस तर घेऊन टाकू. हो आता उघडलाय तर वाटाले, उघडलंय. थांबलाय रे. उघडलाय म्हणतात आपले, बापू, मी थांबलाय. पडतो इथून. बघ हे आधीच पडतो म्हणल्यानंतर पडतोच. आई ना चप्पल काढ आई. चप्पल काढून काय करू, असे चप्पल आता काढावंच लागते आपल्याला. पिया. पडशील. पण ना, हा चला येते फिरा येते बी मधून, काही नाही. बघ म्हणलो की तुला काहीच नाही. हो म्हणालो, हा. तू कुठं इथं हा, मी कोरडं इथं कुठं आहे? आपल्या गाडीच्या डिकी बी अशुभ राहतात म्हणून, कोणाकोणाला चल, शुभ जाऊया. राहतात. आता करूच नाही आपण. 3दा उतरल्या गाडीतून, 3दा बेजारी बसल्या. तर बेजारी झाली, काही नाही बेजारी. चलो उद्या रेडी होऊन येऊ नाही तर डबल कर. हो चल. पड पडशील सुरू. पडशील पडशील अरे पडशील. बापू, पाय घसरायत हा. पावसानं काय पोपट केला बाई. बोलते यायला मग. जाऊ दे, पडू दे पाऊस मोठा, पीक तरी येता चांगलं उद्या, होईल. आता उद्या येऊ तू उद्याला आपण पुन्हा एकदा हा. शूटला. चलो. पाऊस जमणार ना. चलो उनको बोलू, बोलले त्यांना उद्या सकाळी करता म्हणा प्रोडक्ट, आणि ते आमच्याकडे राहू दे म्हणून. हो ते प्रोडक्ट घ्या तिथलं, याच्यामध्ये ठेवा सायनस डिकीत. प्रोडक्टचे. काहीच आमचा असा पोपट झालेला आहे, सो तुम्ही बघू उद्याच शकता. करावं लागते आता. आता हा पुन्हा हे बघा मध्ये येऊन थांबताच येणार तरी ना. आणि वातावरण बघा किती छान आहे, पाऊस पण यायलाय. पण या पावसामुळेच आमचं शूट राहिलं. पण ठीक आहे, पाऊस पडू द्या, शूट कॅन्सल ते कॅन्सल, पाऊस पडला पाहिजे. नाही उद्या आता उद्या शूट पाऊस करतो आम्ही, उघड- कॉमेडी व्हिडिओ करायची मध्ये होती, फिरताच एवढी येणार तरी छान ना. छान भन्नाट आयडिया आल्या होत्या आणि मला. आम्हाला कसं त्या प्रमोशनचा व्हिडिओ होता, पण दाखवा बाय लागतं. द वे जे होते चिकन, ते हा, होते उद्या चांगलंच. उघडलं. उद्या आणखी भारी होय, होईल करे व्हिडिओ. सर या की खाली पाऊस या. असा आलेला काय आहे नाही आता तर- थोडं कमी. निघेल की नाही गाडी कल्पना. तुझी हिम्मत गोच्या बेरीत. चल की घरी. हे कोणाला दाखवत? आता मोमोज करतात काय? तुला शूट करताय तुला पोट दुखरायला, आता शूट संपलं की कसे तुला मोमोज आता दुखणार तरी तुझं पोट. मग थोडस कमी होईल पेन मोमोज खाल्ल्यावर. इकडे तर पाण्याचा थेंब नाही करू नका. अरे देवा. चित्त शूट होत. नाही रे, असू नशीब म्हणजे नाही ते, तू कलती येतोय नाही. आता याच्यात मोह काय आलं? तुला लिहिले ते कोण लिहिते? नशीब कोण लिहिते का मग? राहायचं की नाही नांदेड मध्ये? त्याला नांदेड मध्ये राहायचं नाही. आमच्या नादी लागू नको. तुला स्वतःला तुला चावू लागलेलं, तुला मच्छर माराय घटना. मी काय तुला मोमोज बघितलं
कुठे घटली गटतात की इथं तुला मोमोज बिस्किटचा पुडा गटला तर बस झाला म्हणाल. काय पोपट झाला आता काय तर करावं. बाकी इथं थेंब नाही पाण्याचा. भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. आता जाता आम्ही घरी. आजचा शूट सगळा कॅन्सल. आता उद्या करू रिटेक. हो बाय बाय. हा